नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सखी आणि काना कशा पद्धतीने सरकारचा पर्दाफाश करतात, त्याचं भिंग फोडतात आणि त्या सरकारला कसं पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सखीची तब्येत बिघडलेली असते। तिला लहानपणी जसा खोकला यायचा तसा खोकला सुरू झालेला असतो आणि त्याच वेळी आता सखीची काळजी घेत सगळेजण असतात आणि त्यावेळी मात्र तेजस्विनीने तिच्यासाठी लहानपणी जे उपचार केले जायचे म्हणजे लवंगा भाजून त्याची पुरचुंडी करायची आणि त्याचा वास हुंगायला द्यायचा, त्याच्यामुळं तिचा खोकला बंद व्हायचा। आणि आता तेजस्विनी उठते आणि इकडे सरकार मात्र डॉक्टरांना आणायला गेलेली आहे। तिला असं वाटत असतं की आपण डॉक्टरांना आणूया आणि सखीला आपल्या बाजूने वळवून घेऊया, कारण सगळ्यांना दाखवूया की मला माझ्या मुलीची किती काळजी आहे। इथे सगळेजण पाहत असतात। तेजस्विनीने मात्र जी गोष्ट केलेली आहे ती पाहून सगळ्यांची खात्री पटलेली असते की ही सखीची खरी आई आहे। सखीला सुद्धा हे लक्षात आलेलं असतं। त्यानंतर आता सखीला जेव्हा लवंगा जे आहे त्याचा वास दिल्यानंतर सखीचा खोकला कमी येतो आणि सखी ही तिच्या आईच्या कुशीत झोपी जाते। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सरकार डॉक्टरांना घेऊन येतात, पण सगळेच हॉलमध्ये असतात आणि सरकारला सांगतात की सखी झोपलेली आहे। तेव्हा सरकार म्हणत असतात की मी येईपर्यंत माझ्या मुलीला अशा पद्धतीने कोणी ट्रीट केलेलं आहे, अशा बेसिक ट्रीटमेंट द्यायची काय गरज होती, कारण मी डॉक्टरांना आणायला गेले होते। तेव्हा इकडे कान्हा म्हणतो की सखीने तिच्या आईकडून ट्रीटमेंट घेतलेली आहे, जे लहानपणी उपचार केले जायचे ती ट्रीटमेंट सखीला दिलेली आहे आणि सखी मॅडमना बरं वाटत आहे। तेव्हा मात्र सरकारांना खूपच राग आलेला असतो, त्यांना ही गोष्ट पटत नाही। सखी कुठं आहे तर सखी ही तिच्या आईच्या रूममध्ये झोपलेली आहे। आता सखी तिच्या आईच्या म्हणजे तेजस्विनीच्या रूममध्ये असते आणि तेजस्विनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते। सखी आता जागी होत आहे, तिला बरं वाटत आहे आणि आई आई अशी हाक मारत आहे। तेव्हा सरकार शेजारी उभं आहे आणि तिची मात्र वाट लागली, मनस्विनीची वाट लागलेली आहे, कारण आता सखीने तेजस्विनीला आई अशी हाक मारली म्हणजे सखीचा विश्वास बसलेला आहे की तेजस्विनी हीच खरी आई आहे। आता मात्र सरकारला धक्का बसलेला असतो। सरकार म्हणत असते की माझ्या मुलीच्या पासून लांब राहायचं, हे सगळं तुझं जे काही चाललेलं नाटक आहे ना ते बंद करायचं। तेव्हा तेजस्विनी म्हणत असते की तू कोण सांगणार आहे मला, कारण ती माझी मुलगी आहे, शेवटी आई मुलीचं नातं आहे आणि आमच्या नात्यामध्ये कोणीच येऊ शकत नाही, कारण गेली 12 वर्ष मी जिवंत आहे ते फक्त आणि फक्त माझ्या मुलीसाठी, असं म्हणत आता सखीने सुद्धा आई अशी हाक मारलेली आहे आणि सरकारची कोंडी झालेली असते। म्हणजे सरकारला कळलेलं असतं की हे सगळं जे काही चाललेलं आहे ते आता सगळ्यांच्या समोर आलंय आणि आपण तोंडावर पडत चाललेलो आहे। आता याच्यावर एकच उपाय आहे, ते म्हणजे तेजस्विनी कोण आहे हे सगळ्यांच्या समोर येऊच द्यायचं नाही, कन्फ्युजन निर्माण करायचं। म्हणून सरकारने आता दुसऱ्या दिवशी तेजस्विनीने जशी साडी नेसलेली आहे तशीच साडी नेसली, तशीच वेणी सुद्धा घातलेली आहे, सप्लिमेंट लावलेलं असणार। ऑब्विसली सरकारचे केस किती आहेत हे आपल्याला माहितीच आहे। त्यानंतर सरकार ज्या पद्धतीने तेजस्विनी चालते, तेजस्विनी बोलते त्या पद्धतीने नाटकं करत आहे, कारण सरकार कसं आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे। इकडे खरी तेजस्विनी सखीला म्हणत असते की सखी मी तुझी आई आहे, मी तेजस्विनी आहे। सेम त्याच आवाजात इकडे मनस्विनी उभी आहे, ती सुद्धा सखीला तेच सांगत आहे। तेव्हा गौतम त्याचबरोबर परशु, मीनाक्षी सगळेजण तिथं आहेत। जशी तेजस्विनी राहते, जसे तेजस्विनीने दागिने घातलेत सेम तशाच पद्धतीने तयार होऊन आता मनस्विनी आलेली आहे आणि सखी कन्फ्यूज झाली आहे। सखीला कळत नाहीये की हे सगळं काय होतंय, या सगळ्याचा काय परिणाम होणार आहे, हा प्रश्न मात्र सखीच्या पुढे असतो। सखी म्हणते बास, काय चाललंय तुमच्या दोघींचं, असं म्हणत सखी जोरात ओरडते। तेव्हा मात्र मनस्विनी म्हणत असते की मी तुझी आई तेजस्विनी आहे। आता सखीच्या पुढं कन्फ्युजन झालेलं असतं, माझी खरी आई कोण आहे, हे सगळं काय चाललंय, हा एकच प्रश्न सखीच्या पुढे असतो। तेव्हा मात्र आता गौतम त्याचबरोबर कान्हा, आता कोणीच तिथं नसतं आणि गौतम पुन्हा येतो आणि गौतम म्हणू लागतो की आता काय करायचं सखी, कसं ओळखायचं तुझी खरी आई कोण आहे ते। आणि त्याच वेळी कान्हा रामनवमीचा दिवस आहे आणि प्रभू रामचंद्रांची पालखी घेऊन घरी आलेला आहे आणि तेव्हा कान्हा सांगू लागतो की स्वतः प्रभू रामचंद्रच सांगतील की खऱ्या तेजस्विनी कामत कोण आहेत, लवकरच या सगळ्याचा सोक्षमोक्ष लागणार आहे। आता कान्हाच्या या युक्तीने कोणाच्या लक्षातच आलेलं नसतं की काय होणार आहे आणि गोष्टी कशा पद्धतीने होणार आहेत। कान्हा म्हणतो की काही काळजी करायची गरज नाहीये सखी मॅडम,
सगळं सत्य आता तुमच्याच समोर येणार आहे असं सांगितलं जातं. आता तेजस्विनी आणि मनस्विनी दोघींनाही तो बोलवतो. पालखी आणलेली असते घरात, सगळेजण जमलेले असतात आणि सगळ्यांच्या समोर हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी खऱ्या तेजस्विनीला प्रश्न पडलेला असतो की करायचं काय. मनस्विनीने ऐनवेळी हा सगळा डाव आखलेला असतो आणि मनस्विनी नक्की काय करेल याचा अंदाज कोणालाच येत नसतो. सखी मात्र तिथंच आहे, कान्हा तिथं आहे. सगळ्यांना प्रश्न पडलेत की आता पुढे काय होणार आहे. तेव्हा कान्हा म्हणतो की तेजस्विनी आणि मनस्विनी मॅडम, तुम्ही दोघीही देवाचं दर्शन घ्यायला येणार नाही का. अहो दर्शन घ्या असं म्हणत तो पालखीच्या जवळ त्यांना दर्शन घेण्यासाठी दोघींनाही बोलवतो. कान्हाच्या डोक्यात जो प्लॅन असतो त्याचा विचार कोणी केलेला नाहीये. मग प्रभू रामचंद्रांची मूर्ती तिथं असते आणि या दोघींनाही बोलवलं जातं. त्याच वेळी या दोघी तिथे येतात आणि कान्हाने तिथे ताटात असलेला गुलाल हातात घेतलेला असतो आणि तो गुलाल उधळतो. कारण इथे फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, गौतमने कान्हाला आदल्या दिवशी सांगितलेलं असतं की सरकारच्या बाबतीत आणखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे तेजस्विनी वहिनींचे डोळे बघ. सरकारचे डोळे वेगळे आहेत आणि तेजस्विनी वहिनींचे डोळे वेगळे आहेत. सरकार तशा प्रकारच्या लेन्स वापरतात. कारण हे मागच्या वेळेस माझ्या लक्षात आलेलं, जेव्हा मी शेंगदाणे खात होतो आणि त्याच्यातले टरकलं मी अशी त्यांच्या डोळ्यावर उडवली, त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातली लेन्स निघालेली होती. तर आपल्याला तशीच युक्ती वापरायला लागणार आहे आणि हा शेवटचा पुरावा असणार आहे की सरकारला पर्दाफाश करण्याचा. आणि कान्हाने तीच गोष्ट आता सगळ्यांच्या समोर केलेली आहे. कान्हाने गुलाल उधळलेला आहे आणि तो गुलाल ज्यावेळी आता उधळलेला असतो, नेमकं त्याच वेळेस इकडे तेजस्विनी आणि मनस्विनी दोघींच्याही डोळ्यांमध्ये तो गुलाल जातो. पण तेजस्विनीला काहीच होत नाही, कारण नॉर्मली माणसांचे डोळे जसे होतात तशा पद्धतीने तिच्या बाबतीतही होऊ लागलेलं असतं. आणि मग घडतं असं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र मनस्विनीची वाट लागलेली असते आणि मनस्विनी ओरडायला सुरुवात करते, नॉनसेन्स, कळतंय का तुला हे सगळं, तू काय करतोय, तुझ्या लक्षात येत आहेत का गोष्टी, असं म्हणत ह्या सगळ्या गोष्टी आता तो बोलायला लागलेला असतो. आणि मग मात्र इकडे पाहायला मिळतं, आता तेजस्विनी तिथं उभी आहे आणि मनस्विनी आरडाओरडा करत आहे. मनस्विनीने जेव्हा आरडाओरडा करायला सुरुवात केलेली आहे, नेमकं त्याच वेळेस लक्षात आलेलं आहे आणि ते म्हणजे की ते या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत आहेत ते समोर येत असतं. आणि मग मात्र आता इकडे मनस्विनीने डोळे चोळल्यानंतर तिच्या डोळ्यातली लेन्स खाली पडते आणि नेमकी ती लेन्स सखीने उचललेली आहे आणि सखी विचारू लागते की हे सगळं काय आहे. जेव्हा या सगळ्या गोष्टी इथे घडत आहेत आणि ही लेन्स कशासाठी आहे हे विचारलं जात असतं. आणि मग मात्र आता समोर आलेलं आहे ते सत्य. आता सखीला कळलेलं आहे की सरकार कोण आहे आणि तिची खरी आई कोण आहे ते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतात त्या वेगवेगळ्या गोष्टी, कारण आता कान्हाने सगळी तयारी केलेली असते. तेव्हा सखी म्हणते की आत्ताच्या आत्ता या बाईला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं, काहीही झालं तरीही या बाईचा पर्दाफाश करायचा असं ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र पोलिसांना बोलवलं जातं आणि सखी म्हणते की आता मला कोणताही वेळ घालवायचा नाही, ह्या बाईला लवकरात लवकर पोलिसांच्या ताब्यात देऊन या घराला लागलेलं ग्रहण सोडवायचं. आणि मग पोलिसांना बोलवलं जातं आणि सरकारला पोलीस ओढत घेऊन चाललेले असतात. सरकारची वाट लागलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.